मनुष्य फक्त स्वतःपुरतं जगत आहे, स्वतःच्या स्वार्थापुरतं जगत आहे. दुसरं तिसरं कोणाचं घेणं देणं नाही त्याला. मनुष्य मनुष्य असून सुद्धा पिशाच आहे. कारण मनुष्य मनुष्यासारखं वावरत नाही, मनुष्य मनुष्यासारखं राहत नाही. त्याचे आचार विचार सगळे पिशाचासारखे आहेत. तो जिवंत तरी आहे, सगळ्यांना दिसत तरी आहे, पण तो मृत आहे. मृत आहे. का मृत आहे? कारण त्याच्यात जरा पण माणुसकी नाहीये. स्वार्थी झालेला आहे तो. जेवढा पैसा असेल ते माझ्या संसारासाठी, माझ्यासाठी, माझ्या लक्झरी लाईफसाठी एवढ्यासाठीच तो आहे आता. फक्त कामवृत्ती आणि ठसून ठसून पैसे कमवायचे एवढीच त्याची वृत्ती, बाकी काही नाही. अरे मनुष्य जन्मात आला आहे. कोटी पुण्य केल्यावर तुम्हाला देवाने मनुष्य जन्म दिलेला आहे. त्याचं सार्थक करा. मनुष्य त्याचं काय करायला लागले माहितीये? अधोगतीला जाऊन नरकाचे द्वार उघडून स्वतःचा नाश करून घ्यायला लागलाय तो, बाकी काही नाहीये.